आहे बघा. हे होर्डिंग काढायसाठी क्रेन आलं होतं आणि आपलं शॉप तिथं बाजूला, आणि नेमकं एवढं मोठं क्रेन झालं पलटी. म्हणून मी आलो डायरेक्टली गॅरेजवरती, आपले मोहम्मद मिस्त्रीचं आणि अखिलेश भाईचं गॅरेज, म्हणजे आपलं गॅरेज. रस्त्यावरती खड्डे पडल्यावरती मित्रांनो त्याच्यामध्ये डांबर तरी टाकलं जातात, नाही तर मग सिमेंट कॉन्क्रीट टाकलं जातं. बरोबर. आपल्या इकडं काय टाकलं जातं बघा, घरचं काय थांबायचे नाव घेत नाही पावसाळ्यात. 1 वर्ष झालं ना, आता झाली सुरुवात. 7:45 वाजले मित्रांनो, आपलं मिशन फेल. तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर थंबनेल टायटल तुम्ही पाहिला असेल, आपण परत एक उडुपी मंगलोरची मस्त अशी कोस्टल रोडची ह्या वेळेस सिरीज करणार. याच्या आदली सिरीज जी तुम्ही पाहिली होती ना, तर ती आपण त्रिवेंद्रनाथपुरमवरून मुंबईची पाहिली होती. त्यानंतर मग काय मी ब्लॉग बनवला नाही, कारण बॅक टू बॅक मला परत एक चेन्नईची ट्रिप आली होती. म्हणलं सेम रूट आहे, ब्लॉग वगैरे काय बनवायला नको, थोडी जरा रिलॅक्स घ्यावा, म्हणून ती रिलॅक्स सिरीज केली. आणि आजची तारीख आहे मित्रांनो 1. ॲक्च्युली कालच आपण गाडी लोडिंग करून घेतली होती वाघोलीला जाऊन, कारण हे बुकिंग आपल्याला परवा कन्फर्म झालं होतं उडुपी मंगलोरचं. एकच पॅलेट आहे आणि 400-500 किलोच काहीतरी वजन असेल त्याचं, तेवढं आपल्याला घेऊन डायरेक्टली उडुपी मंगलोरला जायचं आहे. आणि आज निघायचं कारण असं की आपल्याकडे भरपूर टाइम आहे, म्हणजे आजचा शनिवार, उद्याचा रविवार आणि सोमवारी आपल्याला सकाळी ही डिलेव्हरी द्यायची. म्हणलं मग थोडं रिलॅक्स असल्यामुळं घरी आलो, थांबलो आणि आता सकाळी मस्तपैकी आपण निघालो इथून डायरेक्टली उडुपी मंगलोरला. 4 नंबरचा प्रवास करायचा मित्रांनो. तर भरपूर साऱ्या गोष्टी ह्या ब्लॉग मध्ये, या सिरीज मध्ये कव्हर करता येतील. तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा. तर डायरेक्टली मित्रांनो आपण गॅरेजवरती आलो. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला दाखवून देतो. हे जे वरती दिसतंय ना, हे बॉर्डरचे, आपण ते ग्लूचा एक व्हिडिओ बनवून टाकला होता, पण मला वाटतं हे ग्लू काही सक्सेस नाहीये, कारण कुठून तरी लीक होत आहे बघा परत. तुम्हाला दाखवतो, हे आपलं मटेरियल आहे आणि इकडं हा कॉर्नर आहे ना, ऍक्च्युली उजेड येत नाहीये, तर तिथं कोपऱ्यात परत लीक झालाय. म्हणून मी आलो डायरेक्टली गॅरेजवरती, आपले मोहम्मद मिस्त्रीचं आणि अखिलेश भाईचं गॅरेज, म्हणजे आपलं गॅरेज. तर आता मी ठरवलंय, इकडून साईडला आहे ना, इकडून 4 हुक लावायचे, तिकडून 4 हुक लावायचे, पुढून 2 हुक लावायचे आणि ताडपत्रीचे असे त्याच्यावरती एक जुगाड करायचा, असं माझं प्लॅनिंग आहे आपल्या शर्माकडून. म्हणलं मग शर्माकडे आल्यावरती हे बघा, हे असं अँगल घेतलाय, आता याचे हुक बनवून घेऊ. हे आमचं शर्मा शेट. तुम्हाला जर काही वेल्डिंग बॉडीचं काम करायचं असेल ना, तर मोठ्या मोठ्या गाड्यांचं काम होतं, लाकडी बॉडीचं काम होतं, बाकी गॅरेज तर आपलं आहेच. हे आपले 12 हुक तयार झाले. आता असे छोटे छोटे 4 साईडने लावून घेऊ. हा झालं मामू, चल. बरोबर 1 वाजलाय मित्रांनो. आपण 4 आणि 4 8 आणि 3 11 हुक मारलेलीच गाडीला. आणि आता निघाला बघा, पाऊस सुरू झाला. आता एक ताडपत्री घेता येईल त्या साईजची, म्हणजे 6 फूट बाय 9 फूटची ताडपत्री घ्यायची एक, आणि मग ती वरतून आपण आथरून देऊ. आपल्यामुळे एखाद्याच्या मालाचं नुकसान नको व्हायला, त्यापेक्षा आपल्या गाडीला थोडा खर्च झाला तरी चालेल, पण मटेरियल भिजायला नको. आणि मित्रांनो, काल आहे ना आपल्या इथे एक प्रॉब्लेम झाला. आपलं शॉप आहे बघा इथं, आणि हे बघा, हे एवढं मोठं क्रेन पलटी झालं. हे होर्डिंग होतं इथं, असे भरपूर सारे होर्डिंग लागतात, आणि त्यातलं एक होर्डिंग आहे बघा. हे होर्डिंग काढायसाठी क्रेन आलं होतं आणि आपलं शॉप तिथं बाजूला, आणि नेमकं एवढं मोठं क्रेन झालं पलटी रात्री, नाही काल दुपारी. एवढं खतरनाक आहे. बरं तर ते बिल्डिंगवरती नाही पडलं, म्हणून ॲक्सिडेंट होता वाचला, आणि आपलं शॉप पण वाचलं. दिसलं का साईडला ब्लश अँड ग्लो. गेले 2 दिवस पुण्यामध्ये एवढा पाऊस झालाय, खडकवासलामधून पाणी सोडलंय, पूर्ण पुण्यामध्ये पाणी मुसळधार. तर निघालोय मित्रांनो आपण 4 नंबरनेच प्रवास करणार आहे, कारण आपल्याला हुबळी धारवाड पर्यंत हाच रोड असणार आहे, आणि मग कोस्टल रोडला उतरायचं, आणि तिकडून परवा दिवशी आपलं हे मटेरियल आपल्याला डिलिव्हरी द्यायचं. आता हे जे ट्रॅफिक आहे ना, आता हे पावसामुळं आणि भरपूर अशा गाड्या बंद पडल्या असतील, टायर फुटतात हो पावसात, खड्डे बिड्डे. आपल्या इकडे तर वाट लागलेली आहे रस्त्यांची, किती कामं करा काही उपयोग होत नाही.
म्हणजे अक्षरशः आमच्या गॅरेजच्या समोरचा जो रोड आहे ना तो मित्रांनो 2 महिने झाला असेल बनवून बरं का. पण रस्त्याची पूर्ण वाट लागली परत. हा हे बघा इथं काहीतरी झालं. हे बघा डंपरच्या पुढं कारवाल्याने लावले, आता त्याला चिटकला वाटतं. या शाबास आहे का. तिकडून ते ट्रॅफिक आहे. आपल्या रोडला काय झालंय काय माहिती. एखादा टायर पंक्चर झाला असेल. पावसाळ्याचा टायर निभावच लागत नाही, कारण रस्त्यांचीच कंडिशन पूर्ण वाट लागलेली आहे. पुण्याच्या बाहेर पडत पर्यंत 2-3 ऍक्सिडेंट बघायला भेटले. एक 2 व्हीलर वाल्याचा, त्यानंतर एका ट्रकचा, एका कारचा, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे. काय होतं माहितीये का, एवढे खड्डे पडलेत ना रस्त्याला विचारता सोय नाही. वाट लागलेली आहे रस्त्याची पूर्ण. आता ते जोपर्यंत रिकवर होत नाही, म्हणजे खड्डे भरले जात नाही, तोपर्यंत 15 दिवस 1 महिना तर जाणार. म्हणजे पावसाने जो काही तडाखा दिला ना तो हिशोब नव्हता त्याला. विचित्र असा पाऊस. चला डिझेल पहिलं भरून घेऊ, फुल करू टाकी. जेवणाचा ब्रेक पण उरकायचा आहे. अरे खड्डा भरा ओ मालक. चला डिझेल भरूया. एकदा टँक फुल झाला म्हणजे टेन्शन नाही राहणार. काय डिझेलचा रेट आपल्या इकडं 98. बरोबर 2800 रुपयाचं डिझेल बसलं मित्रांनो आपल्या गाडीत. आता जेवणाचा ब्रेक पण उरकून घेऊ, भूक लागलेली आहे. 3 वाजायला आलेत. खड्डा लय मोठा आहे राव हा. आता बरा कुठं नाही का, पुढं रोड बंद आहे, इथूनच घालायला लागणार. कसली धनदिशा दळली. चला चला जेवण पण उरकून घेऊ मित्रांनो पुढे जाऊन. आणि हे असे रंबलरच आपला रेडिएटर खराब करतात बरं का, लक्षात ठेवा. रेडिएटर म्हणतोय, कंडेन्सर. आपल्या एसीचं जे काम झालं होतं ना, तुम्ही लाचचा ब्लॉक पाहिला असेल. 2600 रुपये आपल्याला त्यासाठी खर्च आला. कंडेन्सर जो लीक झाला होता तर ते शोल्डर करून आणावं लागलं. त्यानंतर गॅस भरला आणि लेबर चार्जेस. खर्च काय थांबायचे नाव घेत नाही पावसाळ्यात. 1 वर्ष झालं ना, आता झाली सुरुवात. आणि आज ताडपत्रीचा खर्च, परत वेल्डिंगचा खर्च, हुक मारायचे शर्माने आपले 500 रुपये घेतले. काय त्याच्याकडून आपल्याला काम काढून घेता येतात. आपल्याला डोम करायचं आहे, त्याचं पण काम आहे, ते नंतर करता येईल म्हणा. पण हे काम महत्वाचं होतं, हुक मारायचं. आता ताडपत्री आणि रश्शी. रस्त्यावरती खड्डे पडल्यावरती मित्रांनो त्याच्यामध्ये डांबर तरी टाकलं जातात, नाही तर मग सिमेंट कॉन्क्रीट टाकलं जातं. बरोबर ना. आपल्या इकडं काय टाकलं जातं बघा, याला म्हणतात खडी, लाल चिरा. लाल चिऱ्याने खड्डे बुजवले जातात. त्याच्यावरती डांबर काही टाकणार पाऊस झाल्यावर आहे का. तर बरोबर 3:30 वाजलेत. खंडाळ्याच्या जवळ पोहोचलोय. पुढं मस्त असा घाट आहे आणि आता आपल्याला भूक लागलेली आहे. बरोबर हेवी जेवलं तर मग संध्याकाळची भूकमोड होईल. मिसळवरती ताव मारावं. भरपूर दिवस झाले मिसळ नाही खाले. आणि आता श्रावण सुरू झालाय म्हटल्यावरती नॉनव्हेज पण नाही. समोरच गाडी लावलेली आहे मित्रांनो. या मस्त अशी केसनांची मस्त अशी मिसळ. झटका. चला मारूया ताव. तरी दिसते का तरी? इकडं नाही, इकडे लागन तशी तू. भरपूर दिवस झाले मिसळ काय खाली नव्हती. टोटल 6 पाव, 1 मिसळ, 1 चहा, 135 रुपये आपलं बिल झालं. गॅप पडली मिसळ.
तर काही प्रॉब्लेम नाही. आता पोटपूजा उरकली, आता मस्त असा घाट एन्जॉय करूया. घाट एन्जॉय करून साताऱ्याला पोहोचूया. साताऱ्यावरतून मग कराड आणि कराडवरतून कोल्हापूर, कोल्हापूरवरतून मग हुबळी धारवाडपर्यंत तरी ॲटलिस्ट आपल्याला गेलं पाहिजे. कारण आहे ना, राहिलेला निसर्ग आणि मस्त उद्याचा घाट आपण उद्या एन्जॉय करता येईल. कारण आपल्याकडे घाई बिलकुल नाही आहे. घाई नसल्यामुळे आरामात आपला अंतर कव्हर होऊन जाते. आणि तिथून पण एक नियोजन लावायचं प्लॅनिंग चालू आहे बरं का. तर बघूया, ते झालं तर मग काही गाडी आपली थांबणारच नाही. सोमवारीच निघू शकतो. पण अजून तळ्यात मळ्यात आहे बरं का. लगेच बोलणं काही योग्य नाही, पण नियोजन लावायची तयारी इथूनच चालू आहे. चला बघूया काय होतंय ते. पहिला आता घाट एन्जॉय करूया. घाटातले खड्डे, घाटातले खड्डे. पुणे टू सातारा रोडची तर पूर्ण वाट लागलेली आहे. आणि आता साताऱ्यावरतून कराड मार्गे कोल्हापूरच्या रस्त्याची पण अवस्था बऱ्यापैकी डायव्हर्जन मुळे खराबच आहे. आता हे रस्ते उरकतच आपल्याला जायचंय. कारण ह्या रोडला पर्यायच नाही. जोपर्यंत हे रस्त्याची कामं होत नाही ना, तोपर्यंत डायव्हर्जनच खेळत जायचंय. आणि डायव्हर्जन बरोबर खड्डे पण फ्रीमध्ये आपल्याला भेटतात. त्या रोडला तर मारणाचे आहेत. काळजी घेऊनच मित्रांनो गाडी चालवत जा बरं का. ॲक्च्युली अर्जंट डिलेव्हरीच्या भानगडीत इथून पुढं पावसाळ्याचं तरी पडायचं नाही. आणि आपल्याला तर नाही आहे म्हणा अर्जंट डिलेव्हरीचं टेन्शन, पण तरी पण कधी कधी भेटतात नाही का टायमिंग डिलेव्हरी, अर्जंट डिलेव्हरी. राम राम. काय करता पावसातून खड्ड्यात गाडी आपटून, गाडीचं नुकसान आणि आपल्या जीवाचा हाल. बरोबर 6 वाजलेत मित्रांनो, आपण कराडला पोहोचलोय फ्लायओव्हर खाली. तर इथं आपल्याला एक ताडपत्रीचं शॉप सापडलंय, पुढं आहे थोडं. तिथं जाऊया, बघूया तिथं भेटते का ताडपत्री आपल्याला. चला पोहोचूया दुकानावरती डायरेक्ट. त्या मेट्रो म्हणून काहीतरी नाव आहे वाटतं, मेट्रो टेम्पोलिन. तर बरोबर 9x6ची मित्रांनो आपल्याला ताडपत्री भेटलेली आहे बघा. कापडी वॉटरप्रूफ. आणि रस्सी घेतली आपण अर्धा किलो. मेट्रो शॉप आहे आपलं कराडला दादांचं. आता मस्तपैकी योग्य रेटमध्ये आपण ही ताडपत्री करून घेऊ. आली आपली ताडपत्री आणि रस्सी. 890 रुपये गेले बघा मित्रांनो. बरोबर अर्धा किलो रस्सी घेतली आणि ताडपत्री. हे बघा, हे मेट्रो ताडपत्री लिहिलंय का इथं आतमध्ये शॉप आहे. हे बघा मेट्रो ताडपत्री. चला निघूया आता कराडच्या बाहेर. आणि हिला आता थोडं निवांत वेळ घेऊन हिला पॅक करता येईल. थोडा डिस्काउंट केला चालायचंच, गरजेचं आहे ताडपत्री आपल्यासाठी तरी. त्या पासिंग लवकर चला, अंधार पडायच्या आतमध्ये. चौबल शीट बघायचं का, चौबल शीट. 1 2 नाही तर डायरेक्ट 3 नाही तर 4. दिसले का कसं आहे कार्यकर्ते. लहानपणीचे दिवस आठवले बा. जा बाबा जा, तुझ्यामध्ये जास्त भरलेले आहेत. आम्ही छोट्या बापाचे, तुम्ही या पुढं. चला पडूया बाहेर मित्रांनो. बरोबर 6:20 झालेत. आपण कराडमधून आता बाहेर निघतोय. फ्लायओव्हरचं झालंय त्यामुळे टेन्शन नाही. ॲक्च्युली मी ताडपत्रीसाठी गाडी खालून घेतली. पुन्हा मुंबई गुजरात अजूनही धुत आहे. आणि इकडं कराड कोल्हापूर सांगली सातारा साईड पाऊस उघडले बघा ना. इकडला असं क्लायमेट दिसतंय की जसं वाटतं इकडं पाऊस आज दिवसभरात तरी थेंब पण नाहीये. कोल्हापूरच्या अलीकडे राजस्थानी ढाबा आहे ना मित्रांनो, इथं पोहोचलोय बरं का. आता इथं गाडी लावू तर ताडपत्री आवळून घेऊ पहिली. जरा सुक्की जागा बघून, कारण नाही ताडपत्री बांधणं थोडं अवघड आहे. तर इथं लावूया गाडी, ताडपत्री आवळून घेऊया. थोडं उजेडाचं काम झालं म्हणजे बरं, नाही तर अंधार पडल्यावरती अवघड होईल.
ये कोल्हापुर के पास ये क्या? आने वाले थे इधर यार है, मेरे को वहाँ जाना है, क्या नाम है, कोल्हापुर से आगे लोकेशन। चला बायाची मदत करूया। 7:45 वाजले मित्रांनो, आपलं मिशन फेल. ताडपत्रीची साईज बरोबर आहे 9x6, पण आपल्या गाडीच्या कॅरेजवरती म्हणजे टॉपवरती ती काय साईज बसत नाही. पूर्ण प्रयत्न केले बरं का, पण शॉर्ट पडते ताडपत्री, चारही साईडने शॉर्ट पडते. त्यामुळे आपल्याला आता येताना ताडपत्री घ्यावी लागणार आहे. पॅक करून ठेवून दिली परत. आता येताना 8x10ची ताडपत्री आपल्याला घ्यायला लागेल. चला, काही प्रॉब्लेम नाही. इकडं पाऊस कमी आहे. आता येतानाच सगळं जे काय होईल ते. आता पुढं कोल्हापूरचा टोल नाका लागल आणि मग कोल्हापूर सिटी. फक्त पाऊस झाला नाही पाहिजे, एवढीच देवाची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे बास. नाही तर लय अवघड होणार आहे. पण तरी पण रात्री ग्लू लावलेला आहे, त्यामुळं तिथून तर काय लिकेज यायला नाही पाहिजे पाणी आतमध्ये, पण काय गॅरंटी नाही. बरोबर 8:30 वाजलेत मित्रांनो, आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलोय. आणि अजूनही आपल्याला आहे ना 600 किलोमीटर आपलं उडपी मँगलोरचं लोकेशन दाखवतंय. 200 किलोमीटर तरी कव्हर झालं पाहिजे. मुल्ला ढाब्यावरती जाऊन थांबता येईल. मग राहिलेलं वाटलं तर मग उद्या दिवसभरात कव्हर करता येईल, कारण घाट सेक्शन वगैरे आहे ना, तर दिवसा कव्हर करू मस्तपैकी एन्जॉय करता येईल आपल्याला, घाट पाकता येईल. 1 2 3 लाईन चालू आहेत मित्रांनो. चला काटा करून घेऊ, बघू किती येत आहे वजन गाडीत. 2360 किलो. चला, रात्रीचा टायमिंग आहे, पण युनिफॉर्म आपला घालून घेतलेला बरा. कशाला कोणाला 500 रुपयाला अवघच चान्स द्यायचा. 9 वाजले तसं कोणी अडवणार नाही, पण नको. लाईट बंद. निघालो. हा कसं काय इकडून आला? हे रात्रीचं चालतंय वाटतं बरं का. नाही का, तिला तर नंबर प्लेट पण नाही एक पण राव. बेळगाव 91, मँगलोर 550. चला हुबळी धारवाड पर्यंत जाऊ. आता कर्नाटक मध्ये पोहोचलोय ना. आता रस्त्यांचं काही टेन्शन नाही. आता सपासप रस्ता उरकत जातो. 70-75 आणि डायव्हर्जन वगैरे संपले. जे काय होतं ते अलीकडंच. बँगलोर स्ट्रेट, खानापूर लेफ्ट, पुढं टोल नाका पण आहे. आता जेवायला थांबूया, कारण आहे ना उद्या आहे चतुर्थी, उपवास आहे. त्यामुळं अलीकडंच जेवून घ्यायला लागणार आहे. 10 वाजलेत बरोबर. जेवण उरकता करता आपल्याला बरोबर 11-11:30 वाजू शकतात. त्यामुळे जेवायला थांबूया आणि मग हुबळी धारवाडकडे पोहोचू, कारण तिथं जातोवर आपल्याला 12 वाजतील. त्यापेक्षा आधीच उरकून घेऊ. पोटपूजा हलकंच खाऊ, कारण ते पाव जरा आज थोडे टाईटच झाले राव. 6 पाव खाल्ले होते मी. त्यामुळं थोडं लाईट बघू काय भेटतंय. चतुर्थी आहे उद्या, नाही तर. आणि आता मी कोणत्याही टोल नाक्यावरती गेलो ना, तर पहिल्या माझ्या फॉगलॅम्प बंद करून टाकतो. तो RTOचा त्या दिवशीचा 500 रुपयाचा फाईन आपल्या गाडीवरती आहे. त्यापेक्षा आपली बंद करायची, टोल नाक्याच्या पुढं निघायचं आणि मग परत चालू करायची. काय सापडायचं नाही. ओके, YB 3094 व्हॅलिड. या मित्रांनो, मस्त असा पुलाव गरमागरम. भूक लागली नव्हती, पण लाईटच खायचा म्हणून पुलाव घेतला. तर लाईट बघा, एवढाच तिकडं पण आहे. चला जेवण उरकूया.
बरोबर 11:15 वाजलेत. चला एक वुडन ब्रिज आणि हे माग हॉटेल नक्षत्रा. जाऊ आता थोडंफार अंतर कव्हर करू, हुबळी धारवाडपर्यंत खेचू आणि मग आराम करायला थांबू. कशी आहे इंटरसिटी? चला निघूया. फुल पुलाव पाचवायचं काम थोडं अवघडच होतं, थोडा हेवी झाला पुलाव. चला आता निघालो टोल नाक्याच्या पुढं. लाईट लावली का? मी लावली पण दिसत का नाही? दिसते की मला लाईट कुठं गायब झाली. इकडं ऑलरेडी रस्त्याला लाईट आहे त्यामुळं लाईट आपली दिसत नाही आपल्याला. आता दिसली का? चला मित्रांनो आता थोडंफार खेचून घेऊ आणि मग थांबू डायरेक्टली पुढं जाऊन मुल्ला ढाब्यावरती. मग राहिलेलं काय 400-450 किलोमीटरच राहत आहे आपल्याकडं. अख्खा दिवस पडलाय. बरोबर 12:08 आलेत मित्रांनो. आपण राजस्थानी महादेव ढाब्यावर थांबलोय. तर आता मस्तपैकी झोपतो, कारण अजून बरीचशी जर्नी बाकी आहे जी आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. जेवण थोडं जास्तच हेवी झालं, पुलाव खाल्ला. तर चल आराम करतो. भेटूया सकाळी. सगळ्यांना गुड नाईट.